तुळे येथील नव्यानं उभारलेले हॉस्पिटल हे बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी लिंक करून तातडीनं कार्यान्वित करण्यात यावे अशी ठाम भूमिका आमदार जित आरोलकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून हॉस्पिटलची इमारत पूर्णतः तयार असताना अद्याप ते सुरू न झाल्यानं वापरात नसलेली महागडी वैद्यकीय उपकरणे खराब होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केलं। पळय हॉस्पिटल बेगिनात कमेन्स जावपाची गरज आहा, कित्याक 6 म्हयने जाले बिल्डींग रेडी आहा आनी परत जर 6 म्हयने उरत जाल्यार थंयसर परत डॅमेजीस जातले, परत लॉस जातले, परत रिटेंडर करचे म्हणल्यार टायम लागतलो। सो ओपीडीज आमी स्टार्ट करतात आतां। मॅक्झिमम स्टाफ आहा तो आमी पेडण्या तालुक्याचो घेवपाचो प्रयत्न करतात। कृती समितीन आपलो रोल प्ले केला, नो डावट तांकां एक हें आसलें की हे हॉस्पिटल बेगिना बेगीन स्टार्ट जावं, कित्याक ऑलमोस्ट 12 वर्सां जालीं आणि 5 वर्सां अशीच पेंडींग आसली आणि फुडें आतां आमी ऑलमोस्ट कंप्लिशनाक पावले, हँडओव्हरूय जाला। फक्त इक्विपमेंट्स आणि स्टाफ रिक्रुटमेंट घेवपाक प्रोसेस तो चालू आहा। तो सगळ्यांचो कलेक्टिवली हेतून रोल आहा। हे श्रेय फक्त कृती समितीक, आमदाराक की ह्या एंटायर पेडणे तालुक्याक श्रेय वचोंक जाय, कित्याक सगळ्यांचो डिमांड आसलो आनी सगळ्यांक गरज आसली ही तुवें हॉस्पिटल हे सुरवात जावंक जाय। त्या प्रमाणे आमी जाता तितलो मॅक्झिमम फेज वायज फूल फ्लॅश, आतां अजूनय सांगता म्हाजी पयलीं पासून डिमांड आसली की हॉस्पिटल फूल फ्लॅश जावचें, पूण फूल फ्लॅश जाताना ते एकदांच जर करून रावले जाल्यार ते डिले जायत रावतले आनी ते टायम वाडत वयतलो। ताका लागून फेज वायज आमी ते कंप्लीट करतले। म्हाका दिसता आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर जेन्ना येतले तेन्ना टेंडर जे 2 आउट जाले ते कितले टायम ड्युरेशनान कंप्लीट जातले। परत आमची मागणी आसली की एडमिनिस्ट्रेटीव पार्ट सगळो आतां जीएमसीन हँडल करचो। त्या प्रमाणे आमी जीएमसी रिक्वेस्ट करतले सीएमाक की जीएमसी थ्रू हे सगळे हँडल जावचे आनी त्या प्रमाणे आमी फूल फ्लॅश जो आमची डिमांड आसलो आणि जीएमसी लिंक हॉस्पिटल हे डेफिनेटली जातले। थँक्यू। दरम्यान तुळे हॉस्पिटल कृती समितीच्या सदस्यांनी आमदार आरोलकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यानं हॉस्पिटल सुरू करण्याबाबत समितीनं सहमती दर्शवली असून लवकरच आरोग्य सेवा सुरू होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आमचे ओपीडी स्टार्ट जावंक जाय जाल्यार ते ऑक्युपायड जातले। आता सगळो फ्लोर तेंचे कितें डिसिजन करप, सगळो फ्लोर फूल फ्लॅश स्टार्ट करूया। आता 8 दिसांनी आमचो एक्सरे युनिट जाता, थंय डायलिसीस जाता, डायलिसीस वयर करतात आनी एक्सरे युनिट फूल फ्लॅश स्टार्ट करतात, फार्मसी स्टार्ट करतात आनी ओपीडी सगळे 12च्या 12 आहे। पूण आतां कशें करतात 3-4 करून पर डे अशें स्टार्ट करतात ते सगळे। म्हणजे आतां ऑर्डरूय येतली आयज फाल्यां, म्हणजे तुमकां जाय तशेंच जाला, म्हणजे तुमकां जाय तशेंच हांवें सांगता, तुमकां जाय तशेंच नांव दिता, तुमकां जाय तशेंच हें करता। म्हणजे जीएमसीचे डॉक्टर हांगा येतले, तांकां ऑर्डर काडटा, आयज म्हणजे जॉइन जातले, म्हणजे हांगासर येवप तेंच्यांनी। ते जातकच नर्स जे वॉक इन इंटरव्यू जाले तेन्ना म्हणजे फाटल्या दिसांनी 100 घेतलेले पळय, आतां वेटिंगेचेर आहा ती कॅम्पूय परत हांगा घेतात आनी हांगासर दितात। आतां हे कशें परमनंट हे पोस्ट न्हू, कॉन्ट्रॅक्ट परमनंट आमी रिक्वेस्ट केला। म्हणजे आमची पेडणेकारांक मागणी आसा की लोकल्सांक, स्थानिकांक आमच्या प्रायोरिटी मेळची म्हणून। सो एडवर्टिजमेंट आउट जातली, कित्याक ऑलरेडी हे जाला, एप्रूव्ड जाला, फायल पास जाले। सो डॉक्टर्स, परमनंट डॉक्टर्स घेवपाक आनी नर्सीस घेवपाक एड आउट जातली। सो ती एड आउट जाल्या उपरांत आमच्या भुरग्यांनी हांवें रिक्वेस्ट केला प्रायोरिटी आमच्या पेडण्याच्या भुरग्यांक दिवची जाली। आतां सद्या एमटीएस घेतात, एमटीएस घेतात आनी हे घेतात, खंयचे आमचे सेक्युरिटी घेतात।